नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विदर्भातल्या 11,862 गावांमध्ये राज्य सरकारनं जाहीर केली दुष्काळ सदृश परिस्थिती. दुष्काळग्रस्त भागातल्या 15,800 गावांची वीज बिलं माफ करण्याची ऊर्जा मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांचा अंतरिम जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 6% वाढ. जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं बांगलादेशसमोर 147 धावांचं आव्हान. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार विदर्भातल्या अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळमधल्या 5,810 तसंच नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदियातील 6,052 गावांमध्ये सरकारनं दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली. मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत या संदर्भात निवेदन दिलं. या गावांना दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेल्या इतर भागांप्रमाणे सवलती लागू होतील असं खडसे यांनी सांगितलं. त्यापूर्वी मराठवाड्यात तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन शाश्वत उपाययोजना करण्याची गरज असून त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे असं एकनाथ खडसे यांनी आज सकाळी झालेल्या विशेष सत्रात सांगितलं. मुंबईत इंदू मिलच्या जागेवर प्रस्थापित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठीच्या जमीन हस्तांतरणात कोणतीही अडचण नाही, फक्त काही तांत्रिक गोष्टी बाकी आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दुष्काळी भागातल्या 15,800 गावांची वीज बिलं माफ करणार असल्याचं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिलं. कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राज्य शासन 35 ते 40% वीज वाचवणारे नवे पंप आणणार असून राखेसंदर्भात नवीन धोरण आखणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राखेपासून 400 ते 500 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळू शकेल असंही ते म्हणाले. राज्यातली लाईनमनची समस्या पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामविद्युत सेवक हे पद निर्माण केलं जाईल असंही ते म्हणाले. राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येत असून त्या जागी आता नवीन योजना आखण्यात येईल अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली. नव्या योजनेत 185 नव्या आजारांचा समावेश करून त्यासाठी देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ करण्यात येईल असंही शिंदे यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 6% वाढ करण्याचा निर्णय घेऊन सुमारे 1 कोटी आजी माजी कर्मचाऱ्यांना होळीची विशेष भेट दिली. ही वाढ 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावानं देण्यात येणार असून त्यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक सुमारे 14,725 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मंत्रिमंडळानं आज ग्रामीण भागात सर्वांसाठी घर या योजनेअंतर्गत 2,95 लाख घरं बांधण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील दाखवला. या बैठकीत आज 17 वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी 6 सामना स्थळांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सदनासह इतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना अंतरिम जामीन द्यायला आज मुंबईतल्या सत्र न्यायालयानं नकार दिला. होळी साजरी करता यावी यासाठी मानवतेच्या आधारावर आपल्याला जामीन मिळावा असा अर्ज भुजबळ यांनी केला होता. तो सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाड याचा जामीन अर्ज आज कोल्हापूर न्यायालयानं दुसऱ्यांदा फेटाळला. डॉक्टर दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येमध्ये साधर्म्य असल्यामुळे समीर गायकवाडचा लेखी जबाब घेण्याची परवानगी मिळावी यासाठी सीबीआयनं पुणे न्यायालयात केलेला अर्ज कोल्हापूर न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता. आज समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळताना कोल्हापूर न्यायालयानं सीबीआयच्या अर्जाला मान्यता दिली आणि त्याला 29 मार्चला होणाऱ्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश LD बिले यांनी दिला आहे. गायकवाडला जामीन मिळावा यासाठी आपण उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत असं त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी म्हटलं आहे. मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत असलेल्या तमोगुणाचं प्रतिकात्मक दहन म्हणजे होळी. आज हा सण संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. होळीनिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या असून पाणी विरहित आणि पर्यावरणपूरक होळी खेळण्याचं आवाहन केलं आहे. राज्यभर दुष्काळी परिस्थिती असल्यानं पाणी बचतीचा संदेश देत ठाण्यातल्या जिद्द शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण स्नेही होळी खेळण्यातला आनंद लुटला. विठाई प्रतिष्ठाननं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. होळीनिमित्त कोकणात ज्या पद्धतीनं पालखी नाचवली जाते त्याच पद्धतीनं जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी नाचवण्यातला आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या या आनंदामध्ये मराठी कलाकारही सहभागी झाले होते. बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव साकर्शा इथं राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरातील बंजारा समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये गीत आणि नृत्य सादर केले. बंजारा समाज बांधव आणि परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात 2 दिवसांपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली. प्रत्येक गावातल्या ग्रामदेवतेच्या पालख्यांचं पूजन ढोल ताशांच्या गजरामध्ये घरोघरी होत आहे. शिमगोत्सवानिमित्त बाजारपेठाही सजल्या असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही या निमित्तानं केलं जात आहे. 26 मार्चपर्यंत ही धामधूम सुरू राहणार आहे. सातपुडा पर्वत रांगेतील नंदुरबार जिल्ह्यातही दुर्गम भागातल्या आदिवासी कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात आलेल्या वाडी इथं यंदाही सामूहिक होळी साजरी झाली. 5 दिवस चालणाऱ्या या होलिकोत्सवादरम्यान हजारोंच्या संख्येनं उपस्थित आदिवासी बांधवांनी ढोल, डफ, पावा, बिरी, झांज या वाद्यवृंदांच्या लयबद्ध गजरामध्ये पारंपरिक आदिवासी नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. वाशिम इथल्या संकल्प फाउंडेशननं होलिकोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला. मोक्षधाम स्मशानभूमीमध्ये होळी पेटवून त्यामध्ये गुटखा, तंबाखू, सिगारेट यासह प्लास्टिक पिशव्यांचं दहन केलं. बुलडाणा जिल्ह्यातही 5 दिवसीय सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीनं झाली. हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. शेवटच्या दिवशी संदल काढून या यात्रेचा समारोप होतो. दरम्यान राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जेएनयू प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत असताना दिल्लीतून हा वाद आता थेट राज्यात पोहोचला आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात जेएनयूच्या मुद्द्यावरून आज अभाविप आणि आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. जेएनयू विद्यापीठातल्या अभाविपचा अध्यक्ष आलोक सिंग सध्या पुणे दौऱ्यावर आहे. 9 फेब्रुवारीला नेमकं काय घडलंय शोधण्यासाठी अभाविपचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात आलोक सिंग सोबतच्या अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम होता. यावेळी या कार्यक्रमाला महाविद्यालयात परवानगी नाकारूनही अभाविपनं कार्यक्रमाला सुरुवात केल्यानं आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांनी विरोध केला आणि दोन्ही गटांमध्ये यावरून खडाजंगी झाली. दरम्यान सध्या परीक्षेचं वातावरण असल्यानं महाविद्यालयानं या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. तसं दोन्ही गटांमधली घोषणाबाजी पाहता महाविद्यालय प्रशासनानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची मदत घेऊन परिस्थितीवर चांगलंच नियंत्रण ठेवलं. मुंबईत 25 ते 27 मार्च दरम्यान अनुसूचित जाती जमातीतल्या उद्योजकांचं राष्ट्रीय पातळीवरील उद्योग आणि व्यापार एक्स्पो भरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचं औचित्य साधून या एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. बडोले साहेब, मिलिंदजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आणि सर्वप्रथम होळीनिमित्त आपल्या दोघांनाही हार्दिक शुभेच्छा. बडोले साहेबांपासून सुरुवात करूया. सर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचा निमित्त साधून परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अनेक घोषणा केल्या, अनेक त्याच्यावर प्रकल्प तिथे निश्चित केलेले आहेत. राज्यापुरतं बोलायचं झालं तर आपणही आपल्या सामाजिक न्याय विभागानं अनेक गोष्टी आपण करताय. यापूर्वीसुद्धा आपण केल्या किंवा स्कॉलरशिप असतील, वसतिगृह असतील. पण जेव्हा उद्योजकता येते आणि खऱ्या अर्थाने SC/ST उद्योजक हे खऱ्या अर्थाने पुढे यावे, त्यामुळे एक सबलीकरण व्हावं, सक्षमीकरण व्हावं आणि जसं आपण नेहमी म्हणत आलात की ते एम्प्लॉयर व्हायला पाहिजेत, त्यांच्याकडनं एम्प्लॉयमेंट जनरेट झाली पाहिजे, ह्या उद्देशाने हा जर एक्स्पो आपण केला तर आपण या एक्स्पोकडे एक या खात्याचे मंत्री म्हणून कसं पाहता? मला वाटते ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यावर्षी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती वर्ष
समता व न्याय वर्ष म्हणून महाराष्ट्र शासन साजरा करत आहे. आणि ही आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की हजारो वर्ष जो समाज कुठेतरी जातीपातीच्या नावानं ज्याला हीन लेखला होता त्या समाजाला आता उद्योग शिक्षणाच्या सोबतच आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहात नेणं मला वाटतं ही संकल्पनाच अत्यंत महत्त्वाची आहे. या संकल्पनेचा खऱ्या अर्थानं एक त्याला मूर्त रूप यावं, खरं स्वरूप प्राप्त व्हावं या दृष्टीनं आमचे मिलिंदजी कांबळे आणि डिक्कीच्या माध्यमानं आम्ही या ठिकाणी या वर्षाच्या निमित्तानं दलित उद्योजकांचं एक एक्सपो या ठिकाणी आम्ही करत. त्याच्या मागची भूमिकाच अशी आहे की आजही आपण जर पाहिलं तर ज्या प्रमाणामध्ये हा जो मागासवर्गीय समाज आहे हा उद्योगामध्ये यायला पाहिजे होता त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे मला. आणि म्हणून या समाजाच्या सर्व ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या सर्व उद्योजकांना पुढं आणण्याच्या दृष्टीनं हा एक्सपो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टीनं राज्य सरकारनं यात पुढाकार घेतला आहे. आमचे डिक्कीचे मिलिंदजी कांबळे आणि त्यांची सर्व मंडळीने याच्यात पुढाकार घेतला आहे. आणि हा एक्सपो आता 25 तारखेला त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत आहे. या मागची भूमिकाची आहे की जास्तीत जास्त दलित उद्योग आता या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले पाहिजे. आणि तो दृष्टिकोन पुढे ठेवून या 125 जयंती वर्षाच्या निमित्तानं आम्ही तो कार्यक्रम या ठिकाणी घेतो. मिलिंदजी, डिक्कीचं हे 10वं वर्ष आणि अशा प्रकारचा 5वं एक्सपो आपल्याकडे एवढा अनुभव आहे, अनेक उद्योजक पण पाहिलेले आहेत. कशा प्रकारे हे उद्योजकांना ह्या व्यासपीठावर न येऊन त्यांना यशस्वी उद्योजक होतात, आंतरराष्ट्रीय स्थितीत ते गेलेले, आंतरराष्ट्रीय स्तरावर ते गेलेले, काय उदाहरणाची आपण सांगू शकाल का? खरं म्हणजे अशा प्रकारचे जे एक्सपो असतात या एक्सपोच्या माध्यमातून जे उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. एक ॲग्रेसिव्ह मार्केटिंग जे आहे त्याचा एक हा प्रकार असतो. आणि देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन हे भरत असतात. परंतु दलित समाजांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांचं प्रदर्शन भरवण्याची महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यापासून 2010ला आपण सुरुवात केली. 2011ला आपण मुंबईमध्ये ते प्रदर्शन भरवलं. 13मध्ये नागपूरमध्ये ते प्रदर्शन भरवलं. मागच्या वर्षी हैदराबादमध्ये. आणि यावर्षी बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती वर्ष आहे. जसं माननीय मंत्री बडोले साहेब यांनी सांगितलं तसं महाराष्ट्र सरकार हे जयंती वर्ष फार मोठ्या प्रमाणात साजरं करत आहे. त्याच प्रकारे भारत सरकारही हे जयंती वर्ष मोठ्या प्रमाणात साजरं करत आहे. या निमित्ताने मुंबईमध्ये हे जे एक्झिबिशन 25 तारखेपासून होतं आहे या एक्झिबिशनमध्ये महाराष्ट्रभरातले आणि देशभरातले उद्योजक सहभागी व्हायचे आहेत. तुमचा जो मूळ प्रश्न होता यातून किती उद्योजकांना फायदा झाला? कारण 10 वर्षाचा कालावधी तसा तुम्ही फार मोठा कालावधी आणि तुम्ही सातत्याने काम केलेलं आहे त्याच्यात. खरं म्हणजे कुठल्याही संघटनेच्या जीवनामध्ये 10 वर्ष हा खूप मोठा कालावधी नसतो. परंतु या 10 वर्षाच्या काळामध्ये डिक्कीनी एक खूप मोठी झेप घेतलेली आहे. आज देशभरामध्ये जम्मू काश्मीर पासून केरळ पांडिचेरीपर्यंत आणि बंगालपासून गुजरातपर्यंत सगळ्या भागामध्ये डिक्कीचे चॅप्टर आहेत. भारत सरकारनी आणि त्या ठिकाणच्या राज्य सरकारांनी डिक्कीला एक राष्ट्रीय उद्योजकांची संघटना म्हणून मान्यता दिलेली आहे. ही मोठी पावती आहे. त्याचबरोबर या देशामधले जे दलित समाजाचे जे तरुण आहेत त्या तरुणांच्या मनामध्ये डिक्कीनी एक आशा निर्माण केलेली आहे. त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम हे डिक्की करतं आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही आत्तापर्यंत 500 दलित समाजातल्या उद्योजकांना मेन स्ट्रीम इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सप्लायर आणि व्हेंडर म्हणून जोडलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मला अशी अनेक नावं सांगतील जी लोक आली एक्झिबिशनमध्ये सहभागी झाली, त्यांनी त्यांचं टॅलेंट शोकेस केलं, त्यांची उत्पादनं शोकेस केली आणि इंडस्ट्रीनी त्यांना बिझनेस दिला. त्याच्यामध्ये पुण्यातून श्रीकांत घुमे यांचं नाव सांगता येतील. त्यांना टाटा मोटर्सनी Tier 1 व्हेंडर केलेला आहे. त्याचबरोबर राजेंद्र गायकवाड हे 5-6 प्लांटचं काम करतात देशभरात वेगवेगळ्या कंपन्यांचं पेस्ट कंट्रोलचं. देवानंद लोंढे हे आहेत. अशा प्रकारच्या अनेक सक्सेस स्टोरीज यशोगाथा आपल्याला सांगता येते. बरोबर साहेब, आपण सामाजिक न्याय विभागात खूप मोठा विभाग आहे आणि तो सर्वस्पर्शी विभाग आहे. आपण आता उद्योगांबद्दल बोलतोय पण आपण अनेक कामं ते वसतिगृह असतो, स्कॉलरशिप्स असो, इतकं हे केलेलं आहे. पण मुळात
SC ST जाती जमातीचे जे उद्योजक आहे त्यांना मुख्य घडवण्याची काय आव्हानं आपल्याला वाटतात? हा प्रश्न मी मिलिंदजींनाही नंतर विचारणार. काय आव्हानं आहेत त्यांच्या पुढे की तशा प्रकारे ते सामना करतात? दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यात टॅलेंट असतं, इनोव्हेशन असतं. जसं आता मिलिंदजींनी म्हटलं की टाटा मोटर्ससारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांना काम दिले, पण इनोव्हेशन असून सुद्धा जर फंडिंग नसेल किंवा नुसती आयडिया आणि कॅपिटल नसेल, या दृष्टीने आपला विभाग काही काम करतोय का? मला वाटते अत्यंत महत्त्वाचा तुमचा हा प्रश्न या ठिकाणी आपण विचारला. आज दलित उद्योजकांच्या संदर्भातली एकूणच परिस्थिती देशातलीच पाहिली. जशी मिलिंदजींनी म्हटलं की आता कुठंतरी इनोव्हेटिव्ह आम्ही त्याच्यामध्ये जे करतोय तर त्यांना निश्चितच कुठंतरी आपण प्रोत्साहन केल्यामुळे त्यांना कुठंतरी हिंमत होते. परंतु एकूण परिस्थिती आपण मागच्या याच्यामध्ये जर पाहिली तर दलित उद्योजकांच्या संदर्भामध्ये बँकेच्या संदर्भात बऱ्याच वेळा बघतो की उदासीनता होते. आता आमच्याकडे ज्या पद्धतीनं औद्योगिक सहकारी संस्थांच्या संदर्भातली ऋण द्यायची जी सहाय्य आहे त्याच्यामध्ये आम्ही बघतो की 75% शासन एकीकडे देतंय, परंतु जी बँकर्स आहेत ते बँकर्स त्यांना द्यायला दजावत नाही किंवा आम्ही महामंडळाच्या माध्यमानं बऱ्याच ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यातही परिस्थिती एकूण जी निगेटिव्हिटी आहे अनेकांची आणि याच्यामुळे दलित उद्योजक पुढे यायला दजावत नाही. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं देशात आता त्या पद्धतीनं जी आता नवीन पॉलिसी शासनानं आणली आहे दलित उद्योजकांच्या संदर्भात तर त्याचा बराच फायदा. परंतु हे प्रत्येक लहान खेड्यापर्यंत गावापर्यंत अनेक असे बुद्धिमान, कारण लोक इंटेलिजंट समाजामध्ये खूप लोक आहेत, परंतु त्यांना खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं त्यांना कुठेतरी मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीनं आता पुढाकार शासन घेत आहे. याच्यामध्ये आम्ही आता डिक्कीच्या जी पुढाकार घेत आहे मला वाटतं डिक्कीचा आम्ही त्या आभार मानतो. त्याचप्रमाणे बँकेनी त्या संदर्भात पुढे आले पाहिजे. त्या संदर्भात ते आता नव्यानं शासन धोरण करत आहेत आणि अनेक दलित उद्योजकांना या संदर्भात सामाजिक न्याय विभागानं त्याच्यामध्ये सातत्यानं डिक्कीसारख्या अनेक संस्थांसोबत भविष्यामध्ये सहकार्य करून या उद्योजकांना पुढे आणण्याचं धोरण ठेवलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही धोरणं करत आहोत. मिलिंदजी बडोले साहेब म्हणत असं की आता सरकारी योजना अनेक सामाजिक न्याय विभागातर्फे येतात आणि सगळ्यात महत्त्वाची आत्ता जी हे झालेली आहे की अनाउन्समेंट की 4% खरेदी धोरण जे मग त्या सगळ्या PSU आल्यात, सगळ्या सरकारी कंपन्या आल्या, त्यातनं त्यांनी 4% जे सोर्सिंग आहे किंवा खरेदी आहे ती SC ST उद्योजकांकडनं करायला पाहिजे. ह्या प्रकारचे एवढे महत्त्वपूर्ण पाऊल जे उचललेलं आहे राज्य सरकारनं, ह्या योजनांचा लाभ घेण्याचं कसं प्रमाण वाढेल आणि कशा दृष्टीने प्रमाण वाढलं पाहिजे यासाठी आपण डिक्कीच्या मार्फत काही प्रयत्न करताय का? डिक्कीचा हा नेहमी प्रयत्न असतो की सरकारच्या सोबत काम करायचं आणि सरकार हे अतिशय चांगलं हे काम करत असतं आणि त्याच्यामध्ये काही अडचणी ज्या असतात त्या कशा सोडवता येतील आणि पुढे कसं जाता येईल याच्यातलं आत्ता मी महाराष्ट्र सरकारचं विशेषतः या ठिकाणी वरिष्ठ मंत्री माननीय बडोले साहेब आहेत, माननीय मुख्यमंत्री सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री यांचं मी विशेष आभार मानेन. कारण यांनी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जयंती वर्ष आहे या निमित्ताने देशामधली सगळ्यात बेस्ट इंडस्ट्री पॉलिसी दलित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मेक इन इंडियामध्ये लॉन्च केली. आता आमच्या सगळ्यांच्या पुढे हे चॅलेंज आहे की हे जास्तीत जास्त तरुणांच्या पर्यंत कसं पोहोचवता येईल. आपल्यासारख्या माध्यमातून आम्ही ते पोहोचूच, परंतु डिक्कीचाही प्रयत्न असेल. परंतु ही जी पॉलिसी आहे इतकी चांगली पॉलिसी उद्योग विभागाने आणलेली आहे. दुसरी गोष्ट, आम्ही माननीय मंत्री महोदयांच्याकडे या वर्षभरापासून खूप वेळा गेलो आणि त्यांना आम्ही अनेक योजनाही सुचवतो आहोत आणि सरकारच्या त्या विचाराधीन आहेत आणि खूप चांगल्या, जसं त्या ज्यांनी उल्लेख केला कोऑपरेटिव्ह सोसायट्यांना लोन देण्याची जी योजना आहे, त्याचबरोबर जे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत त्यांना, लिमिटेड कंपन्या आहेत त्यांनाही या योजनेमध्ये सहभागी करून घ्यावं अशा प्रकारची विनंती माननीय सामाजिक न्याय मंत्री माननीय बडोले साहेब यांना आम्ही केलेली आहे आणि त्याच्यावरती सरकार अतिशय सकारात्मक विचार करतं आहे. हा शासनाचा हा उद्योगामध्ये तरुणांनी पुढे यावं यासाठी शासन खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतंय आणि त्याच्या जोडीने डिक्की ही एक सपोर्ट सिस्टम म्हणून काम करत आहे.
वडोरे साहेब, आता व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचं सुद्धा आपल्याकडे हे आहे. जसं मी मगाशी म्हटलं की विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, वसतिगृह हा एक भाग झाला, पण उद्योजक पुढे यावेत, त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण द्यावं, स्पर्धात्मकता वाढावी, त्यांच्यात गुणवत्ता वाढावी, या दृष्टीने आपला विभाग काय प्रयत्न करतो आणि त्यासाठी आपल्याला डिक्कीसारख्या ज्या संघटना आहेत त्यांची आपण कशी मदत आपण घेणार? मला वाटते खरं म्हणजे आपण आता एकूण जी परिस्थिती पाहतोय की प्रामाणिकपणे आम्हा सर्वांना असं वाटतंय की आता दलित उद्योग खऱ्या अर्थानं पुढे आले पाहिजे. बाबासाहेबांनी जसं शिका म्हटलं, पोरं शिकायला लागली, परंतु त्यांच्या हाताला काम भेटणं हे अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आणि ती ओळखून आता आपण बऱ्याच याच्यामध्ये, जसं मगाशी यांनी म्हटलंय, आदरणीय पंतप्रधानांची स्टँड अप इंडिया एक अत्यंत सुंदर अशी संकल्पना डिक्कीच्या माध्यमानं सरकारनं जे धोरण अवलंबलं, याच्या माध्यमानं आता आपण अनेक अशा दलित आणि अनुसूचित मागासवर्गीय समाजाच्या उद्योजकांना आपण आता पुढं करणारच आहोत त्याच्या माध्यमातून. परंतु मुळात जो प्रश्न आहे, मगाशी जसं मिलिंदीनं म्हटलं की त्यांच्यासाठी आता मार्जिन मनीची जी एक संकल्पना आहे ती फार का 75% एकीकडे त्यांना जर कुठून तरी त्यांच्यासाठी शासनानं जरी दिलं, पण 25% त्यांच्याकडे जो निधी उभा व्हायला पाहिजे बँकेच्या माध्यमातून तो होत नाही. हा एक विषय आहे, तर त्या संदर्भात शासन पुढाकार घेणारच आहे. परंतु खऱ्या अर्थानं ट्रेंड असे, कारण त्यांना कुशल त्यांना मार्गदर्शन करणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं पण अनेक संकल्पना आमच्या मनात आहेत. आम्ही बार्टीच्या माध्यमानं जसं तरुणांना स्वयंरोजगाराच्या संदर्भात प्रशिक्षण देतोच, तसे उद्योजकांना आपल्याला भविष्यामध्ये प्रशिक्षण देता येईल का, त्या संदर्भात अशा प्रकारची भविष्यामध्ये अकॅडमी जर महाराष्ट्रामध्ये वगैरे निर्माण करता आली तर मला वाटते या लोकांना, कारण ट्रेंड खऱ्या अर्थानं ते, कारण त्यांच्या मार्केटिंगच्या संदर्भात त्यांना खऱ्या उद्योग कशा पद्धतीनं निर्माण करता येईल, त्याच्यानंतर त्यांना मार्केटिंग त्यांचं कसं करता येईल, आणि त्यांचे उत्पादन आहेत ते उत्पादन बाजारामध्ये विकता आलं तरच ते सक्सेसफुल होतील. तर या दृष्टीनं पण, आणि त्या दृष्टीनं शासनानं यावर्षी अत्यंत चांगलं जे धोरण या ठिकाणी औद्योगिक धोरण राज्य सरकारनं पण आणलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औद्योगिक धोरणाच्या संदर्भात, तर ते पण सर्वसामान्य लोकांना माहीत व्हावं या दृष्टीनं पण आम्ही विचार करत आहोत, आणि त्या पद्धतीनं त्यांना प्रशिक्षण देण्याचं शासनाचं. मिलिंदजी, परवाचं त्या डिक्कीचं 3 दिवसाचं आपलं जे एक्सपो आहे, मुळात त्यात SME MSME ह्यांचा जास्त सहभाग आहे. त्यातनंच ती मंडळी पुढे हायर कॉर्पोरेट्स, मिडल कॉर्पोरेट्सपर्यंत त्यांचा प्रवास होणार. मुळात SME MSME हे खरं तर म्हणतात एंटरप्रेन्योरशिपची एक नर्सरी आहे, तिथूनच उद्योजक मोठे हे होतात. तर त्यांच्या दृष्टीने त्यांना योजनांचा लाभ तर त्यांनी घ्यावा, त्या दृष्टीनं भांडवल निर्मिती व्हावी. कारण आपण जर 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम पाहिला त्यात बँकर्स आहेत, इतर प्रायव्हेट फंडिंग आहेत, प्रायव्हेट कंपन्या आहेत. तर ह्या SME MSMEचं ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणतो, मग सिडबी सारखी अर्थसहाय्य करणारी संस्था असेल, कशा प्रकारे आपण त्याचा रोल आपला राहणार आहे? बेसिकली जे दलित समाजाचे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना फॅसिलिटेट करणं हे आमचं काम आहे. अशा प्रकारच्या एक्झिबिशनच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देणं. आम्ही सगळेजण पहिल्या पिढीचे उद्योजक आहोत, त्यामुळे आम्हाला खूप शिकण्याची गरज आहे. म्हणून आम्ही अशा एक्झिबिशनच्या माध्यमातून जसा आपण उल्लेख केलात तसा उद्घाटनाचा कार्यक्रम व्हायचा आहे. माननीय मुख्यमंत्री माननीय बडोले साहेब आणि केंद्र सरकारमधले मंत्री, त्याच्यामध्ये भारत सरकारचे MSME मिनिस्टर जे आहेत माननीय कलराज मिश्रा आहेत, हेवी इंडस्ट्री मिनिस्टर माननीय अनंत गीते साहेब आहेत, ही सगळी त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी यायची आहेत. वेगवेगळे 3 दिवस परिसंवाद व्हायचे आहेत, चर्चासत्र याच्यामध्ये व्हायचे आहेत, B2B मीटिंग व्हायचे आहेत, बायर सेलर मीटिंग व्हायचे आहेत, आणि जवळजवळ 300 उद्योजक याच्यामध्ये देशभरातून सहभागी व्हायचे आहेत. आपल्या उत्पादनांचं आणि सर्व्हिसेसचं प्रदर्शन करायचं. हा 3 दिवसाचा जो कार्यक्रम असतो तो अतिशय उत्साहामध्ये असतो, कारण त्या ठिकाणी सरकारचे माननीय मंत्री येतात, मार्गदर्शन करतात, ब्युरोक्रॅट्स येतात, पॉलिसी मेकर्स येतात, बँकर्स, प्रायव्हेट इन्व्हेस्टर, उद्योजक, तरुण मंडळी दलित समाजातली, म्हणजे एक प्रकारची एक पंढरी असं ज्याला म्हणता येईल तशा प्रकारचं, किंवा एक दावोस सारखं वातावरण हे या ठिकाणी असतं. आणि मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना हे सांगायचं आहे की जास्तीत जास्त तरुणांनी या प्रदर्शनाला भेट द्यायला आलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग, उद्योग विभाग आणि त्यांचे जे अनेक महामंडळ आहेत त्यांचेही स्टॉल्स आहेत, ज्या शासनाच्या योजना आहेत चांगल्या त्या तरुणांपर्यंत पोचाव्या, असाही या प्रदर्शनाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असणार आहे. अगदी बडोले साहेब, आता अगदी एका वाक्यात काय आवाहन आपण कराल, कारण इथे सगळे 35 पेक्षा जास्त सरकारी कंपन्या याच्यात सहभागी होत आहेत,
काय आवाहन कराल आपण आपल्या कार्यक्रम ऐकणाऱ्या उद्योजकांना? मी एवढंच म्हणेल या ठिकाणी का खऱ्या अर्थानं ही एक नवीन पहाट सर्व दलित उद्योजकांसाठी आणि जे इस्टॅब्लिश उद्योग आहेत त्यांच्यासाठी पण आहे की इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आमच्याकडे ही एक श्रमशक्ती आहे, तिचा वापर आपण खेड्यापर्यंत उद्योजक जर निर्माण केलं तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा चित्र भविष्यामध्ये बदलू शकते. आणि मी म्हणूनच या संदर्भात आवाहन करेल की जास्तीत जास्त उद्योजकांनी हे जे आता या ठिकाणी आपण प्रदर्शनी 3 दिवस आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्यांना उद्योजक नव्यानं व्हायचं आहे अशा सर्वांनी या ठिकाणी यावं जास्तीत जास्त संख्येनं, एवढीच फक्त या ठिकाणी मी आव्हान सर्वांना करतो. मिलिंदजी बडोले साहेब, आपण कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि जसं मिलिंदजी नेहमी म्हणतात की फाईट कास्ट विथ कॅपिटल, मला तर कॅपिटल उपलब्ध होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा होळीच्या तुम्हाला शुभेच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. वळूया पुढील बातम्यांकडे. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात होळी निमित्तानं मोठ्या प्रमाणावर बनावट आणि अवैध दारू विकली जात असून या बनावट दारूमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गडचिरोली पोलिसांतर्फे गेल्या 2 दिवसांपासून दारू विक्रेत्यांवर फार मोठ्या प्रमाणावर धाडसत्र सुरू आहे. दारू विक्रेत्यांची धरपकड करण्यात येत असून गेल्या 2 दिवसात तब्बल 10 लाखांची बनावट आणि अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे धाडसत्र आणखी 3 ते 4 दिवस सुरू राहणार आहे. वर्षभरात पोलिसांनी तब्बल 2.5 कोटींची दारू जप्त केली असून 900 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. क्रिकेट. बंगळुरू इथल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर T20 विश्वचषक स्पर्धेतल्या साखळी सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर विजयासाठी 147 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात काहीशी अडखळत झाली. बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत राहिले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभी करण्याचं भारताचं स्वप्न अपुरंच राहिलं. निर्धारित 20 षटकात भारतानं 7 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली. रैनानं 30, कोहलीनं 24 तर धवननं 23 धावांचं योगदान दिलं. अल अमीननं आणि मुस्ताफिजुर रहमाननं प्रत्येकी 2 बळी मिळवले आहेत. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशनं 4 षटकात 1 बाद 20 धावा केल्या होत्या. आपण आता लाईव्ह बघतोय. ही अत्यंत रंगतदार आणि चुरस अशी चाललेली आहे मॅच. अच्छे बल्लेबाज की यही निशानी, हाथ पढ़ लेते हैं गेंदबाज का. गति में परिवर्तन किया था, जल्दी से भाप गए थे और अच्छा शॉट लगाया. तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलं याच्यात. 37 बांगलादेश झाल्यात. 1 विकेट दिसते आपल्याला. युवराज के पास. त्यापूर्वी आज दुपारी नवी दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंड अफगाणिस्तानचा 15 धावांनी पराभव केला. हवामान. कोकणातल्या काही भागात काल कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली तर किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत जवळपास होतं. येत्या 36 तासात उत्तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 38, किमान 21. नागपूर 40, 18. पुणे 38, 16. औरंगाबाद 38, 19. नाशिक 39, 15. कोल्हापूर 39, 21. रत्नागिरी 32, 20. सोलापूर 42, 23. आणि अमरावती कमाल 39 तर किमान 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विदर्भातल्या 11,862 गावांमध्ये राज्य सरकारनं जाहीर केली दुष्काळ सदृश परिस्थिती. दुष्काळग्रस्त भागातल्या 15,800 गावांची वीज बिलं माफ करण्याची ऊर्जा मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांचा अंतरिम जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 6% वाढ. जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं बांगलादेशसमोर 147 धावांचं आव्हान.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.